खूप धन्यवाद. हो आयज रक्षाबंधन आणि तुम्ही हो फेस्टिवल सेलिब्रेट केल्लो आयच्या दिसा कितें सांगता दिसता तुमकां? रक्षाबंधन हो हिंदू धर्मात एक मोठो उत्सव. वेगवेगळ्यो संघटना आपले रिलेटिव्ह एक भाव भयणीचें नातें घट्ट करपाक हो उत्सव पाळटात. भयण आपल्या भावाच्या घरा येता आनी आपल्या रक्षणार्थ राखीचें आयोजन करता. समाजांत एक प्रेम आनी हें उत्पन्न जावचें, सद्भावना उत्पन्न जावची. आमी सगळे एका परमेश्वराची भुरगीं. हो जो भाव आसा हो भाव मनांत निर्माण जावचो आनी एकामेकाक बरोबर घेवन जीवन फुडें व्हरचें. बरे संस्काराचे हे जावचे, प्रेरणा जावची अशें ह्या उत्सवाचो म्हाका हेतू आसा. आज संपूर्ण देशांत मोठ्या प्रमाणात हो उत्सव साजरो केलो वता आनी हाच्या लागून एक राखी बंधन म्हणजे स्नेहबंधन, एकामेका विशयाची स्नेह जो आसा तो प्रगट करपाचो हो दीस. आनीक शेवटी जीवन हें अशें ते हातूंतल्यान चलता. अशें जीवन मूल्य जीं आसात आमच्या पुर्वजांनी करून दवरलीं आसात, त्या जीवन मुल्याच्या आदाराचेर समाज चलता, मजबूत जाता आनी सगळे तातूंतल्यान सुखी जातात. हें एक सुखी जिवना कडेन वचपाचें एक मार्ग आसा आनी तो आमच्यो सगळ्यो भयणी सगळे जे ह्या हातून पाळटात. सगळ्याचे आज ह्या रक्षाबंधन सुवाळ्याचे सगळ्यांक शुभेच्छा दिता आनी ह्याच भावनेन आमी सगळे एकत्र रावन आपले नाते जोपासून समाजाचे, आपल्या कुटुंबाचे आनी देशाचे रक्षण करपाक कटिबद्ध जावया हो ताचो फाटल्यान संदेश आज सगळ्या भयणींक सगळ्या हांकां दिता. देव. सर आयच्या जनरेशनान यूथ हा बिजी उरता, कामान बिजी उरता, डिजिटल गॅजेटान बिजी उरता. पयलीं जशे फेस्टिवल सेलिब्रेट जाताले आतां त्या प्रमाणात फेस्टिवल साजरे जायना. ताजेर तुमी कशें पळयता? ना, शेवटी कितें आसा, ह्या हितूंतल्यान नवीन नवीन हे नवीन नवीन येता, पण आमच्या संस्कृतीची जी ना, ज्या संस्कृती मुळे आमचो समाज एक मजबूत बुनयादीचेर उबो आसा, त्या नाळे कडेन जोडले रावूंक जाय. जाल्यारूच भारत देश जगात नंबर 1 हाजेर आशिल्लो आनी आज भारत देशा कडेन जगाचो गुरू म्हणून पळयतात. ते जर आमकां परत मेळोवंक जाय जाल्यार ह्या सगळ्या गोश्टींच्यान आमकां फुडें वचचें पडटलें. ते संस्कार, हे सगळ्यो गोश्टी, जीवनमुल्यां ही आमकां सगळ्यांक पाळची पडटली. तरीच आमी ह्या जगांत खंय तरी मानान जगूंक शकतले. मॅडम आयज रक्षाबंधन तुम्ही फेस्टिवल सेलिब्रेट केला, भाऊगीर आयिल्ला, तुम्ही भाऊ राखी बांधले, किती सांगचे दिसता तुमकां? म्हणजे आता जो काय हे आहे, म्हणजे आपल्या धर्मावर वगैरे सगळं कसं आघात वगैरे सगळं चालू आहे,
तर हे जे धर्मावरचे आघात आहेत ना, तर ते रोखण्यासाठी आम्हाला जे दादा आहेत त्याने आम्हाला मदत करावी. म्हणजे कसं आम्ही त्यांना देवरूपानेच बघतो. तर असा हा संदेश मी म्हणजे हे करू शकते असं. तुमचं फुल नाव? माझं समृद्धी संतोष गरुड.